This is the Earth, which is too much different from the space. On this Earth, we will going to discuss how a life form get originated, and then we will start lecture to microbiology. So first we will see how life as arose on Earth, a universe with plenty of solar systems and Milky Ways. With a spiral galaxy and lots of dust. Near about 4.3 billion years ago, the Earth was born from the Milky Way. At that time, the Earth was a hot ball which consists of lots of metal, which is in a form of a magma, and it was unable to cool fastly. But when a time gains, म्हणजे जसं जसं वेळ झाला त्याप्रमाणे ती अर्थ ही शांत होत गेली, आणि शांत झाल्यानंतर त्यानं स्वतःमध्ये परिवर्तन करत आले, आणि त्याचं स्वरूप म्हणून आज ही पृथ्वी आपल्या बघत आहेत. ही जी पृथ्वी आपण आज बघत आहे, ही पृथ्वी अगोदर कुठल्याही प्रकारच्या जीवा, कुठल्याही प्रकारचा ऑर्गॅनिझम, इट मे बी प्लांट, ॲनिमल, हे काहीच ह्या पृथ्वीवर अस्तित्वात नव्हतं. फक्त एक आगीचा गोळा होता, जो की फार टेम्परेचर नियर अबाउट 6000 डिग्री सेल्सिअस, 6000 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान ह्या पृथ्वीवर होतं, आणि तो काळानुसार तो आपल्याला शांत करत करत तो आपल्याला स्वतःला सुधारत एक ग्रह म्हणून तो उभारण्यात आला होता. या पृथ्वीवर खूप प्रमाणात धूमकेतूस पडत गेले, आणि त्यामुळे या पृथ्वीवर खूप प्रमाणात खनिज मिनरल्स येत गेले. आणि एवढेच नव्हे, फ्रॉम सच एस एक एलिमेंट आपण त्याला म्हणतो, आपण सर्वांना माहीत आहे की आपल्या पृथ्वीवर जो सिलिकॉन, तो घटक आपल्या पृथ्वीवर आढळत नाही, हा बाहेर ग्रहाहूनच आलेला आहे. तर हे कशा पद्धतीने आला? हा धूमकेतू, हे जे धूमकेतू आहेत यांच्यामधूनच तो पडून ह्या पृथ्वीवर पडलेला आहे, आणि तिथूनच या पृथ्वीवर अशा प्रकारचे खनिज आपल्या पृथ्वीवर आज आढळत आहेत. आणि एवढंच नव्हे, असं पण मानलं जाते की ह्या पृथ्वीवर जे जीवन आहे, हा जीवन हे पृथ्वीवर बाहेर ग्रहाहून आलं आहे. त्यालाच आपण त्यालाच आपण त्यालाच आपण पॅन्स्पिर्मिया ओरिजिन ऑफ लाईफ असे म्हणते. त्यामध्ये काय आलेलं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की पृथ्वीवर जे जीवन आहे, हा जीवन परग्रहाहून आलेलं आहे. कशाच्या स्वरूपात? धूमकेतूच्या स्वरूपात. आणि अस्तित्वात जर बघितलं तर पृथ्वीवर पाणी हे मुळीच नव्हतं, कारण पृथ्वी एक हॉट गोळा होती, म्हणजे एक जलता हुआ कोळसा टाईपमध्ये होती, आणि जे की कंटिन्युअसली बर्न होऊन थोडंसं थंड होत होतं, आणि त्यावर पाणी सहसा टिकू शकत नव्हतं. जसं जसं काळ हे लोटत गेला, काही इयर्स, मिलियन्स ऑफ इयर्स हे कमी होत गेले, क्रोड्स ऑफ इयर, आणि त्यामुळे पृथ्वी थंडी होत गेली. आणि ज्यावेळेस ही पृथ्वी जे थंडी होत गेली, टेम्परेचरनुसार 6 डिग्री सेल्सिअसहून 5000 4000 डिग्री सेल्सिअस असं तापमान खाली उतरत गेलं. त्या दरम्यान ही पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्ती, त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ही ती निर्माण करत गेली. आणि त्यामुळं आजूबाजूचे जे आजूबाजूचे जे छोटे मोठे तारे असू द्या, छोटे मोठे ग्रह असू द्या, धूमकेतू असू द्या, हे पृथ्वीवर लाखो वर्षापर्यंत कंटिन्युअसली त्यांचा पाऊस हे पडत होता. आणि त्याच दरम्यान त्या धूमकेतूमध्ये
पाण्याचे क्रिस्टल्स हे आईस फॉर्ममध्ये होते आणि पृथ्वीवर पडल्यानंतर त्याचे बाष्पीभवन होऊन त्याच्यापासून पाणी जमा होत होत आज हे समुद्र, नदी, नाले आपण हे जे बघत आहे ते धूमकेतूची देण आहे. आणि एवढंच नव्हे, असं पण म्हणलं जातं, पॅन्सपर्मिया थेरपी ही पण म्हणती की जे पृथ्वीवर हा जो जीवन आहे, हा जीवन हे बॅक्टेरियल स्पोर म्हणजे सूक्ष्मजीव बॅक्टेरियाच्या स्पोर थ्रू आलेला आहे. आणि हा स्पोर कुठून आला आहे? कॉमेट, त्याला आपण म्हणतो धूमकेतू. आणि त्याच गोष्टीचा अभ्यास करणे याला मायक्रोबायोलॉजी असे म्हणतात. मायक्रोबायोलॉजी मीन्स अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ दी स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणे त्याला मायक्रोबायोलॉजी असे म्हणतात. आणि आणि कोरोनाच्यामुळं आपण आपले लेक्चर्स ऑनलाईन घेऊ शकत नाही, त्यामुळे ऑनलाईन टीचिंगद्वारे आपण आपले लेक्चर्स घेत आहेत. हा एक प्रथम लेक्चर आहे. दिस इज द फर्स्ट लेक्चर ऑफ मायक्रोबायोलॉजी फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी फ्रॉम लेट पुष्पादेवी पाटील आर्ट्स अँड सायन्स कॉलेज रिसोड वाशिम. And in this lecture we just introduce the microbiology. Now in microbiology what we are going to study we will discuss now. When we look over the microbiology subject, we are going to discuss about most of the microorganism which are very minute and cannot be seen by a naked eye. So what comes under a microbiology subject? So before knowing that, we must start our main topic, that is introduction of microbiology. In microbiology we are going to discuss about the microorganism, that is organism म्हणजे सूक्ष्मजीव त्याला आपण असं म्हणतो, जे की आपल्याला डोळ्यांना दिसू शकत नाही. अशा सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणे यालाच मायक्रोबायोलॉजी असे म्हणतात. तर असले कुठले कुठले सूक्ष्मजीव येऊ शकतात? मग त्यामध्ये प्रामुख्याने येते आर्किया, बॅक्टेरिया, फंजाय, अल्गे, प्रोटोझोआ. हे पूर्ण पेशा असणारे सूक्ष्मजीव. पेशा दॅट मीन्स ऑर्गॅनिझम विच कन्सिस्ट ऑफ सेल. सेलचं आपण प्रामुख्यानं आपण त्याची डेफिनेशन बघितली तर सेल म्हणजे काय? सेल इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ, म्हणजे जीवनाचं एकक असणारा घटक याला सेल असे म्हणतात. आणि असे पण काही सूक्ष्मजीव आहेत जे की बिना सेलचे आहेत. सेलवाले सूक्ष्मजीव म्हणले म्हणजे पेशी असणारे सूक्ष्मजीव जर आपण बघितले तर त्यामध्ये येते आर्किया, बॅक्टेरिया, फंजाय, आल्गे, प्रोटोझोआ. ठीक आहे. आणि असे काही सूक्ष्मजीव जे की पेशी नाहीत पण ते जीव आहेत. त्याचं एक उदाहरण आहे व्हायरसेस. व्हायरसेस आपण बघितले, प्लांट व्हायरसेस असू शकतात, ॲनिमल व्हायरस असू शकतात. ॲनिमल व्हायरसचं बेस्ट उदाहरण जे की आज आपण बघितलं आहे, जे की कोविड-19 व्हायरस, त्याला आपण कोरोना व्हायरस म्हणतो, ते एक उदाहरण आहे. आणखी व्हायरसचे एक आणखी आपण उदाहरण जे की आपण वारंवार ऐकण्यात येतो तो म्हणजे एड्स, दॅट इज ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, एड्स. तो पण एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. म्हणजे मायक्रोबायोलॉजी फक्त आणि फक्त बॅक्टेरिया, फक्त आणि फक्त व्हायरस, फक्त आणि फक्त आल्गेवर अभ्यास न करता ह्या सर्व सूक्ष्मजीव जे की डोळ्यांना बघू शकत नाही अशांचा अभ्यास करणे यालाच मायक्रोबायोलॉजी असे म्हणतात. आणि मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रामुख्याने मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे शोधून कुठले गेलेत, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ह्या विषयाची जाणीव, ह्या विषयाबद्दलची माहिती हे कुठून आलेली आहे, तर आपल्याला इतिहासातून भेटलेली आहे. तर हिस्ट्री ऑफ मायक्रोबायोलॉजी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर लेट्स बिगिन द हिस्ट्री ऑफ मायक्रोबायोलॉजी. सो वेन वी डिस्कस ओव्हर द हिस्ट्री ऑफ मायक्रोबायोलॉजी, जेव्हा आपण मायक्रोबायोलॉजी संदर्भात आपण इतिहास बघतो त्यामध्ये खूप वैशिष्ट्य सायंटिस्ट आहेत, ज्यामधलं प्रथम नाव हे आहे अँटनी वॅन लिओनहॉक, ज्याला मायक्रोबायोलॉजीचं जनक पण म्हणले जाते. आपण डिटेलमध्ये एक एक आपण सायंटिस्टला बघणार आहेत व्यक्तिमत्व. त्यानंतर रॉबर्ट कोच, आणि त्यानंतर जोसेफ लिस्टर, आणि त्यानंतर निडॅम, ॲरिस्टॉटल, फ्रान्सिस्को रेड्डी एक्सेट्रा. हे खूपसे सायंटिस्ट आहेत ज्यांनी मायक्रोबायोलॉजी या सब्जेक्टसाठी खूपसं कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. तर आता आपण बघणार आहे मायक्रोबायोलॉजी. आज आपल्या सर्वांना माहीत आहे
ही मायक्रोबायोलॉजी अँटीन व्हॅन लिओनहॉक ज्यांनी मायक्रोस्कोप डिस्कवर केला. मायक्रोस्कोप त्याला आपण सूक्ष्मदर्शिका पण असं म्हणतो. पण त्या अगोदर पण मायक्रोबायोलॉजीच्या संदर्भात काही संशोधन होत आलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण ते बघू. त्यामधलं प्रथम नाव ल्युक्रिटिन आणि फ्रॅकास्टो हे दोन सायंटिस्ट होते. इन 1955 ल्युक्रिटिनचं असं म्हणणं होतं की काही जे आजार आहेत ते आजार काही अशा सूक्ष्मजीवांपासून होतात. सूक्ष्मजीव म्हणण्यापेक्षा अशा काही पार्टिकल्सपासून होतात ज्यांच्यामुळे बिमारी होती. आणि त्यानंतर जे दुसरे सायंटिस्ट होते फ्रॅकास्टो 1478 ते 1553 साली त्यांनी अशी क्लिअर कट सांगितलं आहे की दे आर दी स्मॉल टायनी ऑर्गॅनिझम्स, म्हणजे छोटे असे काही पार्टिकल्स आहेत ज्यांच्यामुळे डिसीज म्हणजे आजार होतात. त्याला आपण डायरेक्टली आपण इनविजिबल क्रिचर्स ते म्हणत होते. इनविजिबल क्रिचर्स म्हणजे असे काही सूक्ष्म जंतू ज्यांच्यामुळे होते. पण मुळातच जे मायक्रोस्कोप सूक्ष्मदर्शिका ही 16व्या सेंचुरीमध्ये भेटली. पण त्या अगोदर 14व्या शतकामध्ये यांच्याबद्दल असं म्हणण्यात गेलेलं आहे की काही डोळ्यांना न दिसणारे घटक आहेत ज्यांच्यामुळे बिमारी होती. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे सूक्ष्मजीव हे बिमारी घडण्यास मदत पण करतात. फॉर एक्झाम्पल इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, काही बॅक्टेरियाचं त्या टिटॅनस बॅसिलस टिटॅनस धनुर्वात होण्यासाठी आहे एक्सेट्रा. असे खूप सारे इकोलाय डिसेंट्रीसाठी आहे म्हणजे पोट खराब होण्यासाठी इकोलाय, साल्मोनेला शिगेला, साल्मोनेला टायफी तर टायफॉइड कॉज करणारे ऑर्गॅनिझम आहे जे की आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण हे सूक्ष्मजीव आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला बिमारी पडत आहे. त्यानंतर दुसरं एक सायंटिस्ट फ्रान्सिस्को स्टेवलिन. आता हा व्यक्तिमत्व आहे 1625 ते 1630च्या दरम्यान यांनी सर्वप्रथम बीज आणि बी वेल्सला ऑब्झर्व केले. म्हणजे मधमाशा आणि मधमाशांच्या छत्त्याला ऑब्झर्व केलं बाय दी मायक्रोस्कोप. आणि हे मायक्रोस्कोप वापरण्याची याला जी प्रेरणा जागली हा गॅलिलिओमुळं. गॅलिलिओ हा एक दुसरा सायंटिस्ट आहे ज्यांनी टेलिस्कोपचा डिस्कवरी केली होती. आणि त्या संदर्भातच याचा आधार घेऊनच फ्रान्सिस्कोनं बीजच्या छत्त्यांना बघितलं आणि त्या स्ट्रक्चरला बघितलं. फर्स्ट टाईम मायक्रोस्कोपचं ऑब्झर्वेशन त्यांनी केलं. आणि त्यानंतर मायक्रोबायोलॉजीचा इतिहास खरा जर का समोर आणणारा होता मायक्रोबायोलॉजी तो म्हणजे अँटन व्हॅन लिओनहॉक. अँटन व्हॅन लिओनहॉक हे एक हे एक असं व्यक्ती आहे ज्यांनी स्वतःहून मायक्रोस्कोप डिस्कवर केला इन 16 सेंचुरी. 16व्या शतकामध्ये अँटन व्हॅन लिओनहॉकनं मायक्रोस्कोप डिस्कवर केला. मायक्रोस्कोप याला सूक्ष्मदर्शिका असे म्हणतात. सिम्पल मायक्रोस्कोपवर डिस्कवर. आणि हा जो सिम्पल मायक्रोस्कोप ह्याने डिस्कवर केला हा फारच छोटा साईज होता आणि त्याच्यामुळं हे सिंगल लेन्सचा होता आणि त्याची झूम क्वालिटी पण नियर अबाउट 100x जवळपास होती. आणि हे झूम करून यांनी वेगवेगळ्या कंपोनंट्स ऑफ लिव्हिंग कंपोनंट्स यांनी बघितले. याने वॉटर, सिमेन, प्रोटोझोआ एक्सेट्रा हे बघितलेलं आहे. त्यानंतर रॉबर्ट हुकनं पण प्लांट सेल पण ह्या मायक्रोस्कोपच्या स्वरूपात बघितली आणि त्यानंतरच मायक्रोबायोलॉजीचा खरा उगम झालेला आहे. जर कुणी असा प्रश्न विचारला हू इज दी फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी तर फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी म्हणलं तर अँटन व्हॅन लिओनहॉक हा नाव अस्तित्वात येतो. पण जर प्रश्न जर दुसरा विचारला हू इज दी फादर ऑफ मॉडर्न मायक्रोबायोलॉजी तर दुसरं नाव येते लुईस पाश्चर. तर लुईस पाश्चर काय येते हे आपण नंतर बघू. तर सर्वप्रथम आपण अँटन व्हॅन लिओनहॉक याचं काय वर्क आहे मायक्रोबायोलॉजीच्या संदर्भात हे आपण बघणार आहे. So this is the Anton van Leeuwenhoek which you are seeing the picture. It is the father of microbiology which was born in 1632 and was dead in 1723. And this was the microscope through which he has seen the tremendous microorganism along with creatures, living creatures. So Anton van Leeuwenhoek discovered the living cell, that is a bacteria,
but also he has discovered the other entities such as blood cell, sperms, and through that only we have discovered the fertilization process and spermatozoa. In the life of Anton van Leeuwenhoek, he has made 500 microscope, and the Anton van Leeuwenhoek microscope was a very simple. It consists of a sample holder, a lens, focus knob, and sample translator, and a disc, and we have to view from the opposite side, and it zooms to see a small creatures by the simple microscope. Through this microscope only, the Anton van Leeuwenhoek discovered most of the living creatures, protozoa, and hence the Anton van Leeuwenhoek contribute a very important role in the field of microbiology. Not only microbiology, but zoology, parasitology, etc. In the next lecture, we are going to discuss again brief about the microorganism, its types, and the other scientist, that is Robert Hooke. Thank you.